खरं तर हे रुंदे गाव आणि मी म्हणेन आपल्या पंचकृषीमध्ये सगळ्यात श्रीमंत गाव जर असेल तर आपलं रुंद गाव, बरं का? पंचकृषीमध्ये सर्वात श्रीमंत गाव जर असेल तर कुठलं गाव? आपलं रुंद गाव. रुंदे का श्रीमंत म्हणतोय माहितीये का? ह्या गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5 मंदिर आहेत. तुमच्या माहितीप्रमाणे किती आहेत बरं? तुमच्या गावात मंदिर एकूण मंदिरं किती आहेत तुमच्या गावामध्ये? बरोबर आहे, तशी 7 आहेत. आता बघा, एक तुमची स्थान देवता अर्थात हनुमंताचं मंदिर आहे, 2 दत्तगुरूंची मंदिर आहेत, एक समोरच आपल्या खंडोबाचं मंदिर आहे, कुलस्वामीचं मंदिर आहे, आणि अजून एक कुलस्वामीचं मंदिर आहे तुमच्या गावामध्ये. बरोबर आहे ना? ही 5 मंदिरं. अजून 7 मंदिरं दुसरी कोणती म्हणाला तुम्ही? ओके, ग्रामदेवता, ग्रामदेवतेचं मंदिर. प्रत्येक गावाला एक ग्रामदेवता आणि स्थानदेवता ही 2 मंदिर असतात. पण तुम्ही भाग्यवान एवढे आहात की तुमच्या गावामध्ये कुलस्वामिनीची, कुलदैवताचं आणि विशेष म्हणजे दत्तगुरूंची 2 मंदिर आहेत, बरं का? आणि म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमचं हे रुंदेगाव खूप श्रीमंत आहे. दुसरं, या गावामध्ये अनेक प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहेत. सहज निर्माण होत नाहीत, सहज घडत नाहीत माऊली. त्यासाठी परंपरा लागते, साधना लागते, कष्ट लागतात, परिश्रम लागतात. तेव्हा ते गुण माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतात, अंगी येत असतात, बरं का? ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे, मार्गशीर्ष महिन्याचा उपवास करणाऱ्या महिला, बरं का? आणि आपल्या संपूर्ण आळीच्या सगळ्या गावातील महिला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. माई माऊली, खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी ज्या ज्या महिलांचा सहभाग आहे, ज्या ज्या महिला मनापासून सहकार्य करतात, त्या सगळ्या महिलांच्या, माझ्या आई बहिणींच्या चरणी मी काय करतो? नमस्कार करतो, नतमस्तक होतो. कारण हा कार्यक्रम आज काही काळापासून म्हणजे जवळजवळ आज 20वं वर्ष आहे, बरं का? हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. 20वं वर्ष आहे म्हणजे 20 वर्ष, 19 वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम तुम्ही संपन्न करता, साजरा करता. सगळ्या अनेक महिला एकत्र येऊन आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पूजा अर्चा करून मार्गशीर्ष महिन्याचे जे काही गुरुवार असतात त्या प्रत्येक गुरुवारी उपवास करून, मार्गशीर्ष महिना उपवास धरून, त्यानंतर महालक्ष्मीचं पूजन करून, आणि जो येईल तो 5वा गुरुवार, मग मार्गशीर्ष मधला आला तरी 5वा किंवा पौष मधला आला तरी 5वा. आता हा पौष मधला आहे, बरं का? आजचा गुरुवार हा पौष मधला. पण 5व्या गुरुवारी तुम्ही अशा प्रकारे उद्यापन करत असता आणि अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमांचं आयोजन करत असता. महत्वाचं म्हणजे आज तुम्ही सकाळपासून या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये पूजा झाली या ठिकाणी महालक्ष्मीची. पूजा झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रवचनानंतर संध्याकाळी हरिपाठ आहे आणि त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे. आणि मग महाप्रसाद, तो महाप्रसाद सुद्धा अगदी भव्य दिव्य असतो. अनेक माणसं या ठिकाणी त्या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. कार्यक्रम सुरू करणं सोपं आहे, पण गेली 19-20 वर्ष तो कार्यक्रम सुरू ठेवणं आणि महिलांनी, हे विशेष आहे. आणि म्हणून ज्या ज्या महिलांचा ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे, ज्या ज्या महिला सहकार्य करतायत, जे जे पुरुष या ठिकाणी सहकार्य करतायत या कार्यक्रमासाठी, खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. लक्ष्मीचं पूजन करत असताना, लक्ष्मीचं व्रत करत असताना, ती लक्ष्मी अनेक प्रकारची आहे, बरं का? लक्ष्मीचे प्रकार अनेक आहेत. मग त्यामध्ये धनलक्ष्मी असेल, सर्वांना आवडणारी, बरं का? वैभव लक्ष्मी तिला आपण म्हणतो, सगळ्यांना प्रिय असणारी लक्ष्मी, धनलक्ष्मी. त्याच्यामध्ये वैभव लक्ष्मी आहे, त्याच्यामध्ये राजलक्ष्मी आहे, भाग्यलक्ष्मी आहे, वीरलक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे, संतान लक्ष्मी आहे, आद्य लक्ष्मी आहे, विजयालक्ष्मी आहे,
आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे मोक्ष लक्ष्मी आहे. अनेक प्रकारच्या लक्ष्मी आहेत. आपल्या घरामध्ये कार्य करताना ह्या लक्ष्म्या वेगवेगळ्या रूपाने कार्य करत असते. ती लक्ष्मी वेगवेगळ्या रूपाने कार्य करत असते, बरं का. फक्त आमचा फरक एवढाच आहे, आम्ही निर्माण केलेले फोटो आम्हाला दिसतात, माणसाने निर्माण केलेल्या मूर्ती आम्हाला दिसतात, पण माणसाला निर्माण करणाऱ्या ज्या काही मूर्ती आहेत, ज्या काही लक्ष्मी आहेत, जी काही लक्ष्मी आहे, जो काही नारायण आहे, त्याची ओळख घेण्यात आम्ही कमी पडतो, त्याचा विचार करण्यात आम्ही कमी पडतो, बरं का. या जगामध्ये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची लक्ष्मी जर असेल प्रत्येकासाठी, तर प्रत्येकाला जन्माला घालणारी आई, बरं का. ज्या आईच्या मुळे आपण ह्या जगात आलो, या जगामध्ये कार्य करतोय, हे जग पाहतोय, हे जग अनुभवतोय. या जगामध्ये ज्यांनी वाढवलं, घडवलं, मोठं केलं, आम्हाला कार्य करण्यासाठी जिथून सामर्थ्य मिळालं, 9 महिने 9 दिवस आपल्या हृदयामध्ये राहायला जिने जागा दिली, स्वतः श्वास घ्यायची आणि अर्धा श्वास आम्हाला द्यायची, स्वतः अन्न खायची आणि त्यातला काही रस आम्हाला नालेच्या वाटून द्यायची, स्वतःच्या जीवाची काळजी न करता अधिक आमची काळजी करणारी, बाळ म्हणून आम्हाला सांभाळणारी, गर्भातही आणि जन्म झाल्यानंतरही नवे नवे मरणदायी यातना सहन करून आम्हाला जन्माला घालणारी सगळ्यात मोठी लक्ष्मी आमच्यासाठी जर कोणी असेल तर ती आमची माता आहे, आमची आई आहे. पण आज आमचं एवढं दुर्भाग्य आहे, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी लक्ष्मी असताना सुद्धा अनेक लक्ष्मी आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. हे आमचं दुर्भाग्य आहे, हे आमचं अभाग्य आहे, बरं का. जी आम्हाला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवते, घडवते, मोठी करते, मरण नाही यातना सहन करून जन्माला घालते, जन्माला घातल्यानंतरही स्वतःचा विचार कमी करते, बाळाचा विचार जास्त करते. आईलाही ताप येतोय आणि बाळालाही ताप येतोय, पण आई स्वतःच्या तापाचा विचार करत नाही, त्यावेळेला मात्र बाळाच्या तापाचा विचार करत असते. मला काही औषध मिळो न मिळो, पण बाळाला मात्र औषध उपलब्ध करते. बाळाचा ताप कशासाठी, कशामुळे कमी होईल त्यासाठी मग थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव, अजून काय 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 इलाज कर, काय 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 उपाय कर, अशा प्रकारे ती आई बिचारी बेचैन झालेली असते. बाळाला ताप असल्यामुळे आपल्या आजाराचं तिला काहीही नसतंय. स्वतःचा अधिक विचार न करता आपल्या बाळाचा अधिक विचार करणारी या जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची लक्ष्मी जर असेल तर तिचं नाव आहे आई. ती देवी आमच्या घरामध्ये अनेक प्रकारे कार्य करत असते, आमच्या अवतीभोवती वावरत असते, राहत असते, चालत बोलत फिरत असते, पण आम्हाला माहिती नाहीये, अधिक आम्ही तिचा विचारही करत नाही, बरं का. आमची अधिक काळजी घेणारी आमच्या घरात असलेली लक्ष्मी म्हणजे आमची बहीण. स्वतःला जर काही मिळालं तर स्वतः न खाता भावाची वाट पाहणारी, एखाद्या वस्तूचे 2 हिस्से करून छोटा हिस्सा स्वतःला घेणार आणि मोठा हिस्सा भावाला देणार. का तर भावाने खाल्लं तरी आपण खाल्लं, भावाला समाधान मिळालं तरी आपल्याला समाधान मिळालं. अशा प्रकारे आमच्यावर प्रेम करणारी दुसरी लक्ष्मी असेल तर तिचं नाव आहे बहीण. आमच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवून आम्हाला राजाच्या राणीच्या, आम्हाला चांगल्या चांगल्या संस्कारात्मक गोष्टी सांगणारी आमची आजी लक्ष्मीच आहे. अनेक प्रकारच्या लक्ष्मी आम्हाला आमच्या घरामध्ये पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. अनेक प्रकारच्या देवी आम्हाला आमच्या घरामध्ये पाहायला मिळतात. आमच्या घराला घरपण देणारी जी आहे, आमच्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करणारी जी आहे, आमच्या घराला सांभाळणारी जी, आमच्या घरावर, आमच्या घरातील मुलांवर संस्कार करणारी जी आहे, ती एक महिला, ती एक पत्नी, ती एक बाई आमच्या घरातली लक्ष्मीच आहे. आमच्यासाठी कशा कशाचा त्याग करते ती. आईचा त्याग केला, वडिलांचा त्याग केला, घराचा त्याग केला, आवडीनिवडीचा त्याग केला, अनेक गोष्टींचा त्याग करून लक्ष्मीच्या रूपामध्ये मापट ओलांडून आमच्या घरामध्ये प्रवेश केला तिने. घर आमचं आहे, घराला आकार देण्याचं काम ती करते, घराला आधार देण्याचं काम ती करते, घराला घरपण देण्याचं काम ती करते. त्या संसारामध्ये रममाण होऊन घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम ती महिला करत असते, आमची पत्नी करत असते. घराची काळजी घेतोय कोण? घराला घरपण देतोय कोण? एवढं सगळं करत असताना तिचं नाव कुठेच नाही, घराला नाव मात्र आमचं असतंय.
घराला नाव कोणाचं असतं? पुरुषाचं का पत्नीचं? कोणी विचारलं तर हे घर कोणाचं? बाबूबाबांचं. आईसाहेबांचं नाव कमी प्रमाणे येत असेल. अमुक घर कोणाचं? आमच्याचं. काय आमच्या वंशाला दिवा देते ती मरणदायी यत्ना भोगून आम्हाला आमच्या वंशाला दिवादी देते. पण दिवा मोठा झाल्यावर दिव्याला नाव देतात कोणाचं? आईचं का बापाचं? मरणदायीची यत्ना सहन करते तिचं नाव नाही, बापाचं नाव. बरं का? किती त्रास झाला, किती कष्ट झाले, किती प्रसंग आले, किती जरी काही झालं तरी सुद्धा सगळं काही सहन करून त्या घरामध्ये रममाण म्हणून त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम ती देवी करत असते. देवी करत असते. आणि म्हणून अनेक प्रकारची लक्ष्मी आमच्या घरामध्ये, अनेक प्रकारची देवी ती आमच्या घरामध्ये कार्य करत असते. पण आम्हाला माहित नाहीये घरात जे काही असेल ते व्यवस्थितरित्या वापरून अन्नपूर्णा म्हणून माझ्या घरातल्यांनी, माझ्या पतीने, माझ्या मुलांनी, माझ्या सासूसासऱ्याने 2 घास अधिक जेवलं पाहिजे म्हणून ते स्वयंपाक रुचकर करण्याचं काम अन्नपूर्णा म्हणून तीच देवी त्या ठिकाणी करत असते. तीच देवी त्या ठिकाणी करत असते. अनेक प्रकारच्या रूपाने, अनेक प्रकारच्या रूपामध्ये ती देवी आमच्या घरात कार्य करत असते, काम करत असते. पण आम्हाला मात्र तिची जाणीव नाहीये. या जगामध्ये अनेक थोर पुरुष होऊन गेले, महान पुरुष होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, नेते होऊन गेले, अनेक संत होऊन गेले, अनेक संत कार्य करतायत, अनेक साधू पुरुष कार्य करतायत. पण सगळ्यांना जन्माला घालणारी एक आईच आहे. ती एक प्रकारची देवीच आहे. सगळ्याला जन्माला घालणारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी, बसली सासी का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी, ही हिंद भूमीचे नारी, ही हिंद भूमीचे नारी. 16व्या शतकामध्ये 2 जिजाऊ होऊन गेल्या. एका जिजाईने समाज कार्य करण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी, समाजाचं हित साधण्यासाठी, समाजामध्ये अर्थात जनजागृती होण्यासाठी जगद्गुरु तुकोबांना सहकार्य केलं. जगद्गुरु तुकोबांना सहकार्य करणारी जी होती ती पण जिजाईच होती. आणि त्याच 16व्या शतकामध्ये हिंदुस्थानमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना घडवणारी, वाढवणारी, जन्माला घालणारी राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ. अनेक मोठमोठे संत आम्हाला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात, या हिंदुस्थानमध्ये पाहायला मिळतात. अनेक थोर पुरुष या महाराष्ट्राला दिले आमच्या आईने. अनेक नेते आमच्या महाराष्ट्राला दिले, या हिंदुस्थानला दिले. अर्थात आईने. बाळावर संस्कार करण्याचं काम करते आई. बाळाला घडवण्याचं, वाढवण्याचं, त्याच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचं काम करते आई. आणि म्हणून महिलेमध्ये खूप सामर्थ्य आहे, महिलेमध्ये खूप पॉवर आहे. बरं का? आमचं शास्त्र सांगतं यत्र नारी असते पूजनते रमणते तत्र देवतः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो, ज्या घरामध्ये मुलींचा आणि महिलांचा खळखळून असा हसण्याचा आवाज येतो, त्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. आणि म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून कार्य केलं पाहिजे. त्या घराला घरपण देण्याचं काम केलं पाहिजे. आमच्या मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, महिलांवर आहे विशेष करून. तो बाप बिचारा 1-1.5 भाकरीची शिदोरी बरोबर घेऊन घराच्या बाहेर पडतो. 4 पैसे मिळावेत, माझ्या मुलांनी चांगल्या प्रकारे जगावं, माझ्या बाईने चांगल्या प्रकारे जगावं, माझ्या घरामध्ये काहीतरी सामान सुमान घेऊन जाण्यासाठी काबाड कष्ट करावे, 4 पैसे कमवावेत आणि आपल्या मुलाबालांच्या गरजा पुरवाव्यात यासाठी तो झटत असतो, काम करत असतो, घाम गळत असतो, मेहनत करत असतो. मुलं अधिक जे असतात ती आईच्या सान्निध्यामध्ये असतात. त्या मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, अर्थात महिलांवर आहे. राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊंनी अर्थातच आई शिवाईच्या चरणी प्रार्थना केली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजांचा जन्म झाला. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा जन्म झाला. पण लहानपणापासून राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊंनी संस्कार केले. मांडीवर घ्यायचं,
रामायणासारख्या गोष्टी सांगायच्या, महाभारतासारख्या गोष्टी सांगायच्या, संतांचं चरित्र सांगायचं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे, राजा घडवायचा आहे. आईचा सन्मान करणारा, प्रत्येक आई बहिणीची अब्रू वाचवणारा, प्रत्येक आई बहिणीचं कुंकू वाचवणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा घडवायचा आहे. आणि त्याप्रमाणे संस्कार केले. या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या. त्या अनेक मातांपैकी एक मदालसा माता, जी माता पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करते. पालण्यात असलेल्या मुलाला, हा देख नाशिवंत मलमूत्राचा वादा, वरी चर्म घातले करून कीटकांचा सांगा. खर तर आमच्या मुलांनी काय करावं, कसं राहावं, कसं जगावं हे आम्ही ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर संस्कार केले पाहिजे. कुंभार दादा ज्या वेळेला मडका घडवतात ना, त्यावेळेला त्यांचे दोन्ही हात व्यस्त असतात. एक हात आतमध्ये असतो, एक हात वर असतो. बरं का? एक हात आतमध्ये असतो आणि एक हात वरती असतो, बाहेरचा असतो, बाहेर असतो. बाहेरचा हात जो आहे ना, तो काय करतो? आकार द्यायचं काम करतो. आणि आतला हात जो आहे ना, तो आधार द्यायचं काम करतो. बरं का? आतला हात आधार द्यायचं काम करतो, बाहेरचा हात आकार द्यायचं काम करतो. या जबाबदाऱ्या आमच्या आहेत. आकार देता देता आधार पण देता आला पाहिजे. आधार द्यायचा आहे, पण आकार महत्वाचा आहे. तो आकार माती ओली असतानाच द्यायचा आहे. ओली माती सुकल्यानंतर देता येत नाही. ती माती सुकल्यानंतर देता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही अनेकांचं स्तवन करतोय. अनेक महापुरुष असतील, अनेक नेते असतील, अनेक संत असतील, अनेक साधू असतील, त्यांना घडवण्यामध्ये मोठा वाटा जो आहे, शिवाचा वाटा जो आहे, तो आमच्या आईचा आहे, आमच्या मातेचा आहे. अनेक मातांनी या हिंदुस्थानला आपले चांगले चांगले हिरे घडवले, दिले. आणि म्हणून आज आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य पाहायला मिळत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे कार्य पाहायला मिळत आहे. आमचं कर्तव्य आम्ही आमच्या घरामध्ये राहताना कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. पत्नी म्हणून जर कार्य करायचं असेल तर आम्ही सीतामाईचा आदर्श घेतला पाहिजे. बहीण म्हणून जर कार्य करायचं असेल तर आम्ही मुक्ताईचा आदर्श घेतला पाहिजे. आई म्हणून जर कार्य करायचं असेल तर आम्ही राष्ट्रमाता, राजमाता, मासाहेब जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे. अनेक माता आहेत, त्यांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. आम्ही लक्ष्मीचा रोध करतोय, आम्ही लक्ष्मीची पूजा करतोय. प्रतिमेचं पूजन करत असतो, आम्ही मूर्तीची पूजा करत असतो. पण ज्यांनी आम्हाला घडवलं त्या मूर्तींना मात्र आम्ही विसरत असतो. बरं का? आम्ही पैशाने श्रीमंत झालो, आम्ही शिक्षणाने मोठे झालो, पण ज्ञान झालं, ज्ञान आलं, संस्कार असतीलच असं नाही. तो ज्ञान आम्ही आणि त्या ज्ञानाचा वापर आम्ही आमच्यासाठी करत असोच असं नाही. बरं का? तुम्हाला जर खऱ्या अर्थाने लक्ष्मी जर पाहिजे असेल, लक्ष्मी कशाला म्हणतात, घरातली कुठली लक्ष्मी कशा प्रकारे कार्य करते, घरामध्ये राहताना, जगताना, वागताना कशा प्रकारे राहावं, वागावं, जगावं, हे जर खऱ्या अर्थाने तुम्हाला पाहायचं असेल ना, तर ज्यांच्या घरामध्ये वृद्ध महिला आहेत ना, ज्यांच्या घरामध्ये म्हातारे आहेत ना, आपण ज्यांना म्हाताऱ्या म्हणतो, त्यांचं जगणं वागणं बघा. चुकून पण सुपाला पाय लावणार नाही. लावतील? महिलांनी सुपाला पाय लावावं आजी? नाही ना. कारण काय आहे, ती भरलेल्या भांड्याला पाय लावावं? महिलांनी भरलेल्या भांड्याला पाय लावावं? ज्या दरवाजाला आपण हळद कुंकू लावून उंबरट्याची पूजा करतोय, त्या प्रवेशद्वाराला उंबरट्याला पाय लावावा आपण? त्याच्यावर बसावं? त्याच्यावर उभं राहून पाय ठेवून उभं राहावं का त्याच्यावर? ज्या दरवाजातून आपण प्रवेश करतो त्याला लाथ मारून उघडावं? नाही ना. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना, पण ते आम्हाला कळत नाही. आम्हाला कळत नाही. आम्ही आज स्वयंपाक करत असताना आम्ही बरंच काय 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 त्याच्यामध्ये टाकतोय, कुठले कुठले मसाले वगैरे काय 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 वापरतोय. आम्हाला असं वाटतंय खूप रुचकर झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, मस्त झाला पाहिजे, खाणाऱ्यांनी अशी बोट चुकली पाहिजे, पण होत नाही. बरं का? तेच आम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री ज्या वेळेला जातोय ना, त्यावेळेला काय असतं तीर्थक्षेत्री? कसं तरी सांबर असतंय, भात असतंय,
त्या भातावरती सांबर दिलं ना एकदा, एवढं रुचकर असतं, एवढं चविष्ट असतंय, एवढ्या वेगळ्या प्रकारची चव त्याला असते की माणूस खात बसतंय मनुष्य. किती खावं. तीर्थक्षेत्री जे आपण जेवतोय ते, जे महाप्रसाद घेतोय ते काय असतंय त्याच्यामध्ये विशेष. आमच्या घरी नको नको त्या प्रकारच्या मी मसाले टाकतो ना, त्याला पण जी चव येत नाही ना, ती चव त्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळते. त्याला कारण काय, ज्या जागेवर ते अन्न बनवलं जातंय ना, ती जागा पवित्र आहे. पहिली गोष्ट, ज्या जागेवर ती अन्न बनवलं जातंय ती जागा पवित्र आहे. जे बनवणारे आहेत ते पवित्र आहेत. आणि भगवंताचं नामस्मरण करता करता बनवत असतात ना, सगळं कार्य नामस्मरणामध्ये होत असतंय. म्हणून नुसता सांबार असला तरी आम्हाला खाऊशी वाटतंय, आम्हाला पोट भरून जेवूशी वाटतंय. आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये स्वयंपाक करत असताना द्वेष करण्यापेक्षा, मत्सर करण्यापेक्षा, हेवेदावे करण्यापेक्षा, निंदा नालिष्टी करण्यापेक्षा जर आम्ही भगवंताचं नामस्मरण करत ते जर बनवलं ना, तर निश्चित त्याला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची चव निर्माण होईल. आम्हाला लक्ष्मी म्हणून जर आमच्या घरामध्ये कार्य करायचंय तर आमचं आद्य कर्तव्य काय आहे? काय कर्तव्य आहे? ज्यांच्यामुळे आम्ही त्या घरामध्ये कार्य करतोय त्यांची सेवा करा. ज्यांनी आम्हाला सांभाळले, ज्यांच्यामुळे आम्हाला आधार आहे, ज्यांचा आधार आम्हाला आहे, ज्यांच्या आधाराने आम्ही राहतोय, जगतोय, वागतोय, त्यांची सेवा आमच्याकडून घडली पाहिजे. आणि ती सेवा जर आमच्याकडून घडली तर निश्चित त्या खऱ्या लक्ष्मीची आम्हाला ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. ती खरी लक्ष्मी कोणाला म्हणतात ते आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. त्या लक्ष्मीचं रोज आम्ही करतोय. कधीतरी अन्नाचा उपवास करता करता विचारांचा पण उपवास केला पाहिजे माणसांनी. काय अन्नाचा उपवास करता करता कधीतरी कर्माचाही उपवासाचा विचार केला पाहिजे माणसांनी. आणि अन्नाच्या उपवासाबरोबर जर आम्ही विचारांचा आणि कर्मांचा उपवास जर केला ना, तर निश्चित त्या लक्ष्मीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित त्या देवीची कृपा, त्या देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. जनाईच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय ना, कान्होपात्रीच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय, मुक्ताबाईच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय. त्यांना देवाची प्राप्ती झाली, देवीची कृपा त्यांच्यावर झाली. आमच्यावर का होत नाही बरं? का होत नाही आमच्यावर? त्यांच्यावर देवीची कृपा झाली ना, आमच्यावर का होत नाही? आम्ही नियमाने जर राहिलो ना, नियमाने जर वागलो बरं का, आमच्याच घरामध्ये रममाण होऊन आमच्याच घराला घरपण देण्याचं काम जर आम्ही केलं, ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष घडत नाही, मत्सर घडत नाही, तिरस्कार घडत नाही, ऐका, कोणाचाही निंदा घडत नाही, ज्या घरामध्ये, ज्या घरामध्ये भुकेल्याची भूक जाणली जाते, तहानल्याची तहान जाणली जाते, भुकेला माणूस अन्न घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही, तहानलेला माणूस पाणी पिल्याशिवाय बाहेर पडत नाही, त्या घरामध्ये लक्ष्मीच नाही, सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात, सगळ्या प्रकारच्या देवता निवास करत असतात. आम्ही कोणाचं पूजन करावं, आम्ही कोणाला भजावं, आम्ही कोणाचं नामस्मरण करावं, म्हणजे त्या देवीची कृपा आमच्यावर होईल. देवी आणि देव याच्यामध्ये फरक नाही ना. विधात्याकडे सृष्टी रचण्याची जो संकल्प झाला, तो संकल्प म्हणजे देवीचं स्वरूप आहे. पुढे सृष्टी रचण्यासाठी जो संकल्प झाला ना, तो संकल्प म्हणजेच देवीची निर्मिती आहे, म्हणजेच देवी आहे. ज्या वेळेला आम्ही त्या नारायणाला हाक मारतोय ना, त्यावेळेला लक्ष्मीला त्याच्या बरोबर यावं लागते बरं का. ओळखीचे आहेत असे दरवाजातून चालले होते त्या रस्त्यातून, पण ज्यांनी बघितलं त्यांना ती बाई पहिली दिसली. त्यांना वाटलं एकटीच चालली की काय, तिथून वहिनी आहे, ताई साहेब आहेत, एकट्याच आहेत, चाललेले आहेत, दुपारची वेळ आहे, ऊन झालेला आहे. ओळखीच्या म्हणून आवाज दिला, ताई कुठे निघाले तुम्ही, या ना जरा या, 2 घटका जरा बसा, पाणी प्या, शांत व्हा आणि मग पुढे जा.
दादाने आवाज दिला. दादाकडे बघितल्यानंतर त्या दादाची ताई बाहेर आली. ती ताई पण त्या ताईला आवाज द्यायला लागली, अहो ताई या या जरा या, 2 मिनिटं बसा, शांत व्हा, ऊन आहे, पाणी प्या आणि मग पुढे निघून जा, चहा घ्या या. ती ताई पुढे पाहते कारण दादा पुढे होता. पुढे पाहून बोलते नको नको, टाइम होईल, उशीर होईल, वेळ होईल. ती ताई पुढे पाहते म्हणून ह्या दादाने आणि ताईने पुढे बघितलं तर तिचा नवरा पुढे होता. त्याला आवाज दिला, हो दादा घराजवळून चालत आणि असे न भेटता या, जरा 2 मिनिटं बसा, पाणी प्या, चहा प्या आणि मग निघून जा ना, ऊन किती पडलेलं आहे. दादा आल्याबरोबर दादाची ताई पण बरोबरच आली. दादा फिरल्याबरोबर वहिनीला यावं लागलं, ताईला यावं लागलं. आम्ही जेव्हा नारायणाचं स्मरण करतोय ना, आम्ही जेव्हा पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करतोय ना, रुक्मिणी मातेला त्याच्या बरोबर यावंच लागतंय. काय गोरोबा काकांची गोष्ट माहिती की ना आपल्याला, दोन्ही हात ज्या वेळेला तुटले गेले गोरोबा काकांचे, त्या वेळेला घरी काम करायला कोण नाही काकांकडे, माती मळायला कोण नाही. आता धंदा बंद पडेल, आता उदरनिर्वाह व्हायचा कसा म्हणून काळजी करायला लागले पांडुरंग परमात्मा. पांडुरंगाने ठरवलं चला आपण कुंभार म्हणून जावं, ठरवलं ना पांडुरंगाने कुंभार म्हणून जावं म्हणून. आणि झाले ना, कुंभाराचा वेश ड्रेस तयार केला पांडुरंग परमात्म्याने. निघणार तेवढ्याच विचार केला, अरे गाढव हाकलायला कोणतरी पाहिजे, गाढव हाकलायला कोणतरी पाहिजे म्हटल्यानंतर गाढव हाकलाचं काम बाया करतात, महिला करतात. एवढा विचार मनात आल्याबरोबर मग लगेच रुक्मिणी माता बोलते, मग मी कशासाठी आहे, मी येते ना. पांडुरंग परमात्म्याने तयारी केल्याबरोबर रुक्मिणी माता बरोबरच आहेत बरं का. आता गाढव व्हायचं म्हटल्यानंतर तिथे काम करणार कोण, गरुड तयार झाला. हो गरुड तयार झाला बरं का. पांडुरंग परमात्म्याचं स्मरण ज्या वेळेला मी करतोय ना, त्यावेळेला त्या ठिकाणी लक्ष्मी मातेची कृपा आमच्यावर होत असते. नारायणाचं स्मरण आम्ही करतोय ना, नारायणाच्या बरोबर लक्ष्मीला यावंच लागतंय, येतच असते. लक्ष्मीचे प्रकार अनेक आहेत. तुमच्या विचाराप्रमाणे, तुमच्या बुद्धीप्रमाणे त्या लक्ष्मीची अपेक्षा तुम्ही करताय. धनलक्ष्मीची अपेक्षा कोण करताय, ज्याला गरज असते ना तो वैभव लक्ष्मीची अपेक्षा करताय, धनलक्ष्मीची अपेक्षा करताय, भाग्य लक्ष्मीची अपेक्षा करताय, विजय लक्ष्मीची अपेक्षा कोण करताय, धान्य लक्ष्मीची अपेक्षा कोण करताय, संतान लक्ष्मीची अपेक्षा कोण करताय, मोक्ष लक्ष्मी एक सांगितलेली आहे, मोक्ष लक्ष्मीची अपेक्षा कोण करताय. ज्याला जी जाणीव झाली, ज्याला जसे विचार ज्याच्याकडे असतील ना, त्या पद्धतीने त्या लक्ष्मीचे विचार करत असतात, त्या लक्ष्मीची पूजा करत असतात, त्या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण एक स्मरणात ठेवा, ज्या वेळेला आमच्या घरामध्ये, साधं उदाहरण आहे, पूर्वी आमच्या बालावर असं म्हण लिहिली असायची, त्या एक म्हणीपैकी एक म्हण, दया क्षमा शांती. वाचलंय का कधी? होती ना पूर्वी म्हण अशी, बाबा असायचे ना आपल्या बाळावर लिहिलेली. काय असं काय होतं बरं पुढे ते, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. मला ऐकायचं होतं तुमच्याकडून, कारण तुम्ही ऐकण्याच्या स्थितीत आहेत की नाही असं बरं का. तेथे देवाची वस्ती म्हणण्यापेक्षा तेथे देवची वस्ती. ज्या घरात दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तेथे देवाची वस्ती. अजून वेगळं काय बाबा, बरोबर आहे की नाही, देवाची वस्ती. आम्ही शोधलं पाहिजे. उलट अर्थी आमचा उपवास असेल त्या दिवशी लय दानापणा असतो. पोरांवर राग, सासूवर राग, सासऱ्यावर राग, शेजाऱ्यांवर राग आणि उलट बोलते, पण आज मला मेले तरच देऊ नका, उपास आहे आज माझा, आज जीवनी करे मला. इकडे बघा संत काय म्हणतात, दया क्षमा शांती तेथे देवची वस्ती, देवाची वस्ती. म्हणून अन्नाचा उपवास करता करता कधीतरी विचारांचा उपवास करा. बघा ना, मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत. काकूला म्हटलं, काकू तू रोज शेतावर जाते का कामाला, आज काय गेली नाहीस? नाही ना बा, उपवासाच्या दिवशी मला काही काम होईना, मी काही जात नाही. चांगलं आहे ना, चक्कर येऊन पडण्यापेक्षा आपला घरी राहिलेला बरा. पण घरी राहिल्यानंतर जी शेजाऱ्यांच्या पायरीवर जर जाऊन बसत असेल 4-5 जण घेऊन, तुझी सून कशी, बरी आहे का, तुझी सासू कशी का, ती बरी आहे का, पहिल्या सारखीच, आणि ती नंदाचा तुला नेहमी त्रास असत त्या उपवास धरलाय माहिती.
संत काय म्हणतात, अन्नाचा उपवास करता करता कधीतरी विचारांचाही उपवास करा, देवीची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? सासू बिचारी चहा वाचून तडपडते आणि इकडे तुम्ही पोत्या काढून बसलेले आहेत. सांगा ना, कृपा होईल का देवीची तुमच्यावर? सासरा अन्न करतोय, तिकडे भूक करतोय, भाकर हवी आहे त्याला. अरे तुमचा उपवास असेल पण त्याच्यापुरती एखादी 1-2 भाकर तर टाका, त्याला द्या खायला. खाल्ल्याशिवाय त्याला राहत नाही, त्याचं अंग थरथरत आहे. उपवास कशाला म्हणतात? तुमच्या घरामध्ये शांती असेल ना, दया क्षमा असेल ना, तर त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो, निवास असतो. सासूने माझी सून नसून माझी मुलगी म्हणून जर त्या ठिकाणी बघितलं आणि त्याप्रमाणे जर प्रेम केलं तिच्यावर, बरं का? अरे चुका कोणाकडून होत नाही घरामध्ये. सून जरा काही चुकली, जरा काही सुनेकडून काही झालं म्हणून परंपरा काढायची. तिच्या आईला, तिच्या बापाला अजून काय 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 काय, हे योग्य आहे का? सुनेने सुद्धा माझी सासू नसून माझी आई आहे. एखादी गोष्ट बोलली असेल, याच्या आधी माझी आई मला बोलायची ना, मग राग यायचा का? नाही ना, मग असं समज ना आईच बोलते, चांगल्याच हिताचंच काहीतरी असेल ना. ज्या दिवशी अशी कर्म आमच्या अंतःकरणामध्ये येतील ना, निर्माण होतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या देवीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. परत ऐका, ज्या घरात दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, ज्या घरामध्ये भुकेल्याची भूक जाणली जाते, तहानल्याची तहान जाणली जाते, ज्या घरामध्ये कोणाचाही द्वेष केला जात नाही, मत्सर केला जात नाही, तिरस्कार केला जात नाही, कोणाचीही निंदा नालिस्ती केली जात नाही, ज्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसांचा आदर केला जातो, वृद्ध माणसांचा आदर केला जातो, महिलेचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे प्रत्येक जण आपापलं काम प्रामाणिकपणे करत आहे, त्या घरामध्ये प्रभू रामचंद्रांची वस्ती आहे. त्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा आहे, त्या घरामध्ये ते ब्रह्म आहे, तो देव आहे. आणि ज्या घरामध्ये देव आहे, जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये त्याची ओळख करून देतात, जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापा नाश. जिथे नारायण आहे अर्थात हरी आहे, जिथे लक्ष्मी आहे तिथे गंगेला यावंच लागतंय. ऐका, जिथे हरी आहे, नारायण आहे, लक्ष्मी आहे, देवी आहे, देवीची कृपा आहे, तिथे गंगेला यावंच लागतंय. आणि जिथे यांचा त्रिवेणी संगम आहे, हरी, गंगा, देवी, लक्ष्मी, जिथे यांचा त्रिवेणी संगम आहे, त्या ठिकाणी पापाचा नाश होत असतो. म्हणजे पाप कर्म घडत नाहीत, पापाचा नाश होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करत असताना तुम्ही अनेक महिला गेली 20 वर्षांपासून हे लक्ष्मीचं व्रत तुम्ही करताय आणि त्याच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करताय, धार्मिक कार्यक्रम करताय. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, कारण ही तुम्हाला सुचलेली सद्बुद्धी आहे. बरं का? परिवर्तन घडावं, आम्हाला काहीतरी कळावं, आम्हाला काहीतरी ज्ञानदान मिळावं, देवाचं कार्य आमच्याकडून घडावं, देवाचं नामस्मरण आमच्याकडून घडावं, या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी कार्य करतायत. या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी कार्य करतायत. खर तर महिलांना अशा प्रकारची सद्बुद्धी उत्पन्न होणं या कलियुगामध्ये हा सगळ्यात मोठा भाग्याचं लक्षण आहे, सगळ्यात मोठं भाग्याचं लक्षण आहे. कारण जिथे महिला सुरुवात करतात ना एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या कार्याला, एखाद्या धार्मिक कार्याला, ते कार्य नावाखण्याजोगे असते, वाखाणण्याजोगे असते, वाखाणण्याजोगे असते, अतिशय चांगल्या प्रकारे असते ते कार्य. गेली 20 वर्ष तुम्ही या ठिकाणी हे कार्य करताय, गेली 20 वर्षापासून या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन करताय. आणि म्हणून लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे, त्या देवीची कृपा तुमच्यावर आहे निश्चित. फक्त त्या देवाचं जर व्हायचं असेल, त्या देवीचं जर व्हायचं असेल, त्या देवीची अखंड आणि अखंड कृपा आपल्यावर व्हावी, राहावी असं जर वाटत असेल, तर त्यासाठी अखंड आम्ही कशा प्रकारे कार्य करावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. अर्थात अन्नाच्या उपवासाबरोबर विचारांचा उपवास केला पाहिजे, कर्माचा उपवास केला पाहिजे. आम्हाला कसं अतिशय चांगल्या प्रकारे जगता वागता येईल याचा विचार आम्ही केला पाहिजे.
याच ठिकाणी मुक्ताईने कार्य केलं. त्रिदेव चरणी झाली माझी मुक्ताई. योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा ताती उघडा ज्ञानेश्वरा म्हणून योगी यांच्या माऊलींना उपदेश करणारी मुक्ताई ज्ञानोबांना उपदेश केला. उलट सुलट मागारा गडिया फिरत होते काशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून याचासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारास उलथून पाडीते. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश केला. आणि जयास अखंड पांडुरंगाचा संघ का अहंकार केला नाही, अशा प्रकारे ज्ञानबोध देऊन नामदेव महाराजांना उपदेश केला. म्हणून मुक्ताईला त्रिदेव जननी म्हटलेला आहे. त्रिदेव जननी म्हटलं. कान्होपात्रा कुठेतरी असं वर्णन केलेलं आहे. कान्होपात्रा म्हटल्यानंतर उकिरड्यावर निघालेली तुळस, श्यामला नावाच्या वेशीची मुलगी, पण पांडुरंग परमात्म्याला आवडती झाली. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी लीन झाली. पांडुरंग परमात्म्याचं कार्य केलं, नामस्मरण केलं, नामचिंतन केलं. जेवढं चांगलं वागता येईल, जगता येईल अशा प्रकारे कार्य केलं. आणि शेवटी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी लीन झाली. मोकळून असं झाले उदास, घेई कान्होपात्रे हृदयात. आणि घेतलं पांडुरंग परमात्म्याने चरणाशी सामावून घेतलं कान्होपात्रेला. जनाईचा महाराष्ट्र ह्याच महाराष्ट्रामध्ये जनाईने कार्य केलेलं आहे. दरिता कांडिता तुझं गाईन अनंत. काय कार्य असेल त्या जनाबाईचं बघा. ऐकताय ना? घरामध्ये जेवढी माणसं असतील ना तेवढं पहिले असे जात्री टाकायची, दळण दलायचं. त्या जात्यावर जेवढी माणसं असतील तेवढं दळण दलायचं आणि मग तेवढ्याच त्या दळण दललेल्या त्या भाकरी भाजायच्या. त्या भाकरी त्या माणसांना खायला घालायच्या. त्या चक्क्या वगैरे नव्हत्या काही. नामदेवाच्या घरी जनाई काम करत होती बरं का. अनेक माणसाचं कुटुंब नामदेव महाराजांचं, आणि तेवढ्या माणसांचं ते दळण, तेवढ्या माणसाला पुरतील एवढ्या भाकरींचं दळण त्या जात्यावर दळायची बरं का. पण तुम्हाला माहिती आहे का, जनाईचं दळण दळायला, जनाईला सहकार्य करायला कोण यायचा? पांडुरंग यायचा ना, देव यायचे ना प्रत्यक्ष. काय भक्ती असेल, काय निष्ठा असेल, काय श्रद्धा असेल, फक्त विचार करा. काय श्रद्धा असेल. फक्त दळण दळायचं, मनामध्ये आणायचं. नुसतं मनात आलं ना जनाईच्या दळण दळायचंय, पांडुरंग परमात्मा पहिले उपस्थित व्हायचे, हजर व्हायचे. ऐका, जात्याच्या खाली जे वस्त्र अंतरायला लागायचं ना, जी काही चटई असेल, अंतरी असेल, ती कोण अंतरायचा? पांडुरंग परमात्मा अंतरायचा. ते जात ठेवायचं, खालची तळ वरची तळ. जे दळायचंय ते धान्य जवळ घ्यायचं, ते ठेवायचं. पहिले पांडुरंग परमात्मा बसायचे आणि मग बाजूला येऊन जनाई बसायचे. काय अधिकार असेल मला सांगा ना, काय अधिकार असेल? आणि एकदा दळायला सुरुवात केली की जनाई ओव्या गायची बरं का. ओव्या गायची. एकदा ओव्या गायला सुरुवात केली की भगवंत पांडुरंग परमात्मा सुद्धा त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जायचे, तल्लीन होऊन जायचे. कारण रचना पण तशी होती ना जनाईचं. आपण ऐकतो ना कधी कधी ओव्या, बघा ना, ओव्या ऐकताना आपल्याला कसं वाटतं, एकदम तल्लीन होऊन जातो आपण, त्याच्यामध्ये रममाण होऊन जातो. मध्यरात्रीची वेळ होती, जनाई आणि पांडुरंग परमात्मा दळण दळतायत. जनाईने ओव्या गायला सुरुवात केली, पांडुरंग परमात्मा तल्लीन झाले त्या ओव्यांमध्ये, रममाण झाले ऐकता ऐकता. घाम फुटला पांडुरंग परमात्म्याला. दळण दळता दळता पांडुरंग परमात्म्याने आपल्या अंगावरचे दागिने काढले, बाजूला ठेवले. घाम पुसण्यासाठी जनाईची वलकर घेतली. त्या वलकलीमध्ये घाम पुसला आणि खांद्यावर वलकली ठेवली आणि दळण दळतायत. इकडे जनाईच्या ओव्या सुरू आहेत. पांडुरंग परमात्मा रममाण झालेले आहेत, ऐकतायत. एवढे एकरूप झाले, एवढे रममाण झाले की किती वेळ झाला याचा भानच राहिला नाही दोघांनाही. पहाटेची वेळ झाली. सगळे वारकरी मंदिरामध्ये आले, काकड्याला सुरुवात झाली. थोडा अंधार होता बरं का.
ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. त्या ब्रह्ममुहूर्तावर जे आपण करतोय ना, जे काही आध्यात्मिक क्षेत्रातलं नामचिंतन असेल, वाचन असेल, दिवसभर 1 तास वाचा आणि ब्रह्ममुहूर्तावर फक्त 15 मिनिटच वाचा. बरोबर आहे का? दिवसभर नामस्मरण जे नामचिंतन करतो ना आपण, ब्रह्ममुहूर्तावर फक्त 1 तास 15 मिनिटं, अर्धा तास, जसं वेळ मिळेल तेवढा फक्त करा. बरं का? पहाटेची वेळ असते, मन निर्मळ असते, कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किलमिश नसतो, स्वच्छ असते. पहाटेची वेळ झाली, सगळे वारकरी मंदिरामध्ये आले, काकड्याला सुरुवात केली. उठा पांडुरंग आता दर्शन द्या सगळा, झाला अरुणोदय सरळी निद्रेची वेळा. काकड्याचा आवाज पांडुरंग परमात्म्याच्या कानावर आला आणि जसे होते तसे उठून परत सुटले, मंदिरामध्ये जाऊन उभे राहिले. थोडा अंधार होता तोपर्यंत काही नाही, पण तसा प्रकाश आला ना, तसा उजेड आला ना, तसा ज्याचा त्याचा लक्ष गेला पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीकडे. पाहतायत तर दागिने नाहीत पांडुरंग परमात्म्याच्या अंगावर, दागिने नाहीत. आणि एकच वार्ता पसरली सर्वत्र, पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले. पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले, पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले. सर्वत्र एकच वार्ता पसरली. मंदिरात होते ते होतेच, पण कधीच मंदिरात न आलेले पण मंदिरात यायला लागले. का? असं काही असलं का मग मजाच ना त्यांना. कधी काकड्याला नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी प्रवचनाला नाही. नाक्यावरची मंडळी पण मंदिरात आली. पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले मुळे कोणी नेले. ही वार्ता राजापर्यंत पोहोचली. राजाने सांगितलं, तपासा, कोण आहे बघा, शोधा, शोध काढा कोण आहे ते. तेवढ्यात पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावर असलेली वळकल एकाने ओळखली. बोलतो, अरे ही वळकल जनाईची आहे. ऐका, जर पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावर वलकल जनाईची आहे म्हणजे जनाई दागिने घेऊन गेली आणि वलकली ती विसरून गेली. उलट झालं का? सगळं उलट झालं. आणि निघाले सगळे जनाईच्या घराच्या दिशेने, नामदेवाच्या घराच्या दिशेने सगळे निघाले जनाईला भेटण्यासाठी, जनाईला ती वलकल दाखवण्यासाठी. आळंदीच्या यात्रेला नसतात का पायी वारीला, हे त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला नसतात, कुठल्याच यात्रेला नसतात. गावात पालखी असेल तर नसतात तर पालखीच्या माग, पण ते तिथं पायी चालत सगळ्यांच्या पुढं. असं म्हणतात, जनाईची वलकल सापडली, खरी आहे का? म्हणे हो. मग दागिने पण बहुतेक तिच्याकडेच असतील, तिनेच नेले असते. काय चर्चेला उदाहरण ते, काय चर्चेला उदाहरण नाही. आणि त्यात जोपर्यंत एखादा विषय पुरुषांकडे तोपर्यंत थोडा मर्यादित असतो, पण महिलांकडे पोहोचला तर असं म्हणतात बायांच्या पोटात काही थांबत नाही. तिला वरदान दिलेलं आहे, वरदान दिलेलं. तुला सांगते, कोणाला सांगू नको, पहिला मंत्र देते आणि मग सांगायला सुरुवात करते. बरं का? अख्खा गावभर फिरताय, परत तिच्या जवळच येत आहे. सांगणारी परत ती तसंच बोलते, तुला सांगते, कोणाला सांगू नको. तिला वाटतं नवीन काहीतरी आणलंय का काय, पण त्या तिच्याच जवळच्या गेलेला असताय जुना. मग ते बोलते, या माझ्या जवळच्या गेला 10 दिवसापूर्वी, आता अख्खा गावभर फिरून 10 दिवस लागलं पण फिरायला. हो का? असू दे, चला ठीक आहे, हरकत नाही. त्या महिला पण तिथे सगळ्या, आणि जो तो चर्चा करतोय. सगळी मंडळी जनाईच्या घराच्या दिशेने, इकडे नामदेवाच्या घराच्या दिशेने येताना बघितल्यानंतर जनाईला आनंद वाटला. एवढी मंडळी येते, एवढ्या संतांचं दर्शन होतंय, साधूंचं दर्शन होत आहे, एवढ्या सत्पुरुषांचं दर्शन होत आहे. तिला काही माहितच नाही कशासाठी येत आहेत, कुठे चाललेले आहेत, काय आहेत ते. आनंद वाटला तिला. पण ज्या वेळेला अगदी घरात जवळ आल्यानंतर जो मोठ्या होता पुढे वलकल घेऊन, त्याने वलकल वरती केली आणि जनाईला विचारले, जनाई ही वलकल तुझीच ना का? पटकन बोलून गेली, माझीच, कारण तिचीच होती. हो माझीच. आनंदात बोलली, पटकन बोलली, उत्साहाच्या भरात बोलली. पण तेवढ्यात तो बोलतोय, जर वलकल तुझीच तर पांडुरंग परमात्म्याचे दागिने, आणि दागिने बोलल्याबरोबर जनाईच्या अंगाचा शहारे उभे राहिले, काटे उभे राहिले का? मग तिला कळलं, पहाटेच्या वेळेला पांडुरंग परमात्म्याला घाम फुटला होता, रात्री दळण दळता दळता त्यावेळेला अंगावरचे दागिने आपल्या घरामध्ये काढून ठेवलेले कदाचित तिथेच तर नाहीत ना.
अंग थरथरायला लागलं, अंग घामाने भरलं, घशाला कोरड पडली. आता काय बोलायचं? समोरचे बोलतायत जनाई वलकर जर तुझीच आहे तर पांडुरंग परमात्म्याचे दागिने सुद्धा तूच चोरलेस ग. सांग कुठे आहे, दाखव कुठे आहे. आणि शोधाशोधीला सुरुवात केली. पांडुरंग परमात्म्याचे दागिने सापडले. राजाला खबर दिली, राजे दागिने सापडले. जनाईच्या घरामध्ये जनाईची वलकर होती, त्याच ठिकाणी जनाईचे दागिने सुद्धा सापडले. आणि राजाने सांगितलं चंद्रभागेच्या तरी एक सूळ तयार करा आणि जनाईला सुळावर द्या. राजाचा फरमान आला. राजाने शिक्षेची सुनावली तर खरं. आता जनाईला चंद्रभागेच्या दिशेने चालवलेली आहे, त्या सुळाच्या दिशेने चालवलेली आहे. जनाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. जनाईला दुःख वाटतंय. सुळावर जाणार म्हणून नाही, चोरीचा आळ आला म्हणून. देवा कधी मला पापबुद्धी सुचली नाही रे, कधी वाईट विचार माझ्या अंतःकरणामध्ये आला नाही देवा. वाईट विचाराने कधी स्पर्श सुद्धा केला नाही, त्या गोष्टींना कधी शिवलोही नाही मी देवा. आज चोरीचा आळ माझ्यावर आला देवा, काही न करता. देवा तू तरी याला सद्बुद्धी दे ना देवा, तू तरी काहीतरी जादू करणार रे देवा, काहीतरी चमत्कार करणार. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा भक्तावर संकट आला देवा, तेव्हा तूच धावतोय ना. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुली, अर्थात महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणी सिंह झाला देवा. त्या भक्त प्रल्हादासाठी नरसिंहाचा अवतार घेतला ना देवा तू. तये द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरित धाव तू सर्व सांडोळी मागे देवा. द्रौपदीसाठी सर्व सांडोळ देवा धावला असणारे तू ते वस्त्र पुरवायला. आणि देवा मला तर असंही माहिती आहे की तुझ्या नावाने दगड करतायत देवा. भक्तावर जेव्हा जेव्हा संकट येतोय, भक्त ज्याच्या वेळेला हाक मारतोय, धावा करतोय देवा, त्या वेळेला तू धावलेला आहेस देवा. माणूसच काय, गजेंद्र महासंकटी वाट आहे त्या कारणे श्रीहरी धावत आहे देवा. त्या हत्तीसाठी सुद्धा, त्या गजासाठी सुद्धा तूच धावला ना रे देवा, त्याला वाचवण्यासाठी. माझा अवहेर का करतोय देवा, हा चोरीचा आळ माझ्यावर का देवा. पुढे पावलं टाकते, डोळ्यामध्ये अश्रू थांबत नाहीत. लोक चर्चा करतायत, कोण काय बोलते तर कोण काय बोलताय, कोणी हिणवून बोलते, कोणी निंदा करते, कोण द्वेष करते, कोण मत्सर करते, कोण मुद्दामून हसून जाणारीकडे पाहताय. एखाद्या वेळेला एखाद्या रस्त्यात जाताना जर एखादा माणूस पडला ना तर पडलेलं कमी लागते, पण दुसऱ्याने बघितल्यानंतर जास्त लागते. म्हणून पडला का पहिले आपल्या किती लागलंय ते पाहत नाही, आधी कोणी बघितलं का ते पाहते. बरं का, तिच्यावर आलेल्या ज्या वेदना आहेत, जे आल आहे त्याच्या वेदना कमी, पण लोक बोलतायत, लोक हसतायत, लोक तिरस्कार करतायत, लोक मत्सर करतायत, काय 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 अधवा बोलतायत. कोणाची चर्चा काय, कोणाची चर्चा काय, काही बाया काय बोलतायत, काही बायांची चर्चा काय आहे. जसं जसं कानावर पडायचं ना तसा तसा त्रास व्हायचा, दुःख व्हायचं. तसे तसे डोळे अश्रू डोळ्यामध्ये यायचे, तसे तसे डोळे पाणावायचे. पांडुरंग परमात्म्याचा धावा करते. पुढे पुढे पावलं टाकत 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 ज्या वेळेला सुळाच्या समोर नेऊन उभी केली, दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि देवाला प्रार्थना करते, देवा किती अंत पाशील रे माझा देवा. मी सुळावर जातोय, मला काही वाटत नाहीये, जाऊ दे ना, असू दे ना देवा. पण चोरीचा आळ घेऊन जर मला सुळावर देण्यात आलं तर देवा हा डाग मला लागला जाईल ना, हा डाग मला लागला जाईल, हा डाग माझा तसाच राहील देवा. डोळे मिटलेले, दोन्ही हात जोडलेले, देवाला प्रार्थना करते जरा बाई. देवाला प्रार्थना करून झाल्यानंतर ज्या वेळेला डोळे उघडल्याने सुळाकडे पाहते तर सूळ नाही, सुळाचं पाणी होऊन पांडुरंग परमात्माने त्या ठिकाणी दर्शन दिलं. पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उभे, पांडुरंग परमात्मा दर्शन देत आहेत. केवळ जनाईलाच नाही, आलेल्या सगळ्या मंडळीला त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिल्यानंतर आतापर्यंत जे द्वेष करत होते, मत्सर करत होते, तिरस्कार करत होते, सुळावर देण्यासाठी जनाईला जे घेऊन आले होते ना, ते जनाईचं दर्शन घेत आहेत. जनाई आता ते पांडुरंग परमात्म्याचं चरण स्पर्श व्हावा, त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं म्हणून आतापर्यंत आम्ही एवढा अट्टास केला, पण आम्हाला कधीही पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं नाही. आज तुझ्यामुळे आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडलं. सांगा ना, ह्याच जनाईच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कार्य करतोय, आम्ही कशा पद्धतीने राहतोय, कशा पद्धतीने जगतोय, वागतोय, आम्हाला कळायला नको.
आणि म्हणून देवाचे जर नामस्मरण केलं, देवाचं नामचिंतन जर केलं, अखंड जर उत्तमाची कर्म केली, कार्य केलं तर